देशी उभा राहिला प्रथम नाही तो क्षेत्रफळ काशीचे कोतवाल नाम तुम्हाला जय देव जय भैरवनाथा ओ श्री क्षेत्रफळ आरती ओ वाळू तुझ्या मुखडा जय देव गंगोरुद्राक्षमाळा त्रिशूळ क्षमात्रिलीला रुद्राखंडाळ प्रवेशवारी अमृत कळकळ ब्रह्माचे शिर विनेला ताळ जय देव जय भैरवनाथा ओ श्री क्षेत्रफळ आरती ओ वाळू तुझ्या मुखडा जय देव श्री अमृत कुंडात भक्तांची मनोरथ होती वस्वसात सर्वाधिक सर्वोदरी क्षणात ऐसा महिमा आहे तुला गणित जय देव भैरवनाथा ओ श्री क्षेत्रफळ आरती ओ वाळू तुझ्या मुखकमला जय देव झाले लोकांमध्ये पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सद्गुरु की बाबा श्रीपाद भैरवनाथ भगवान नाथाचे सांभळे या ठिकाणी आपले जीवनकांच्या ग्रामपंचायतीने आदरणीय रामनाथ महाराज पवार यांनी त्यांचं संकल्पना करावं असं मी त्यांना विनंती करतो. भैरवनाथ भगवान की जय गंगा माता की जय गौरा माता की जय. आपण आपला परिसर हा भाग्यवान सर्व देवदेवतेनी आणि मठ मंदिरांनी फुलून गेलेला आहे. ज्ञानोबारायांची भूमी आहे. भगवान मंदिरात भगवान दत्तात्रय सद्गुरु किशनगिरी बाबा आणि आपलं हे जागृत स्थान भैरवनाथ काळ भैरवनाथ महाराज रामनाथ बाबा आदी करून सर्व संत महंत आपल्या या परिसरामध्ये अवतीर्ण झालेले आहेत आणि आपल्या पूर्वजांनी जी सेवा केलेली आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला ही सेवा करायची आहे. काल भैरवनाथाची काल भैरवनाथ म्हणजे भगवान शंकराचेच अवतार आहे. ज्या वैकुंठवासी नाशिकेत महाराजांनी त्या भैरवाडी महात्म्यामध्ये सगळे चरित्र प्रकट केलेलं आहे, लिहिलेलं आहे. काशी यात्रा तुम्ही केली, भगवान विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, भैरवनाथाचं दर्शन घेतलं नाही, परत आले तर ती आपली यात्रा सफल होत नाही. काशीला गेलं की काल भैरवनाथाचं दर्शन अतिशय अत्यंत गरजेचं आहे. काल भैरवनाथ हे भगवान शंकराचेच अवतार आहे. धर्मरक्षणाकरता ज्या ज्या वेळेस धर्माचरण करणाऱ्याला आतताई वृत्तीचे माणसं त्रस्त करतात, अधर्माची धर्मावर विनाकारण काहीतरी अशी चळवळ चालू होत राहते, त्या वेळेस भगवान शंकर अवतार येतात. त्याप्रमाणे काल भैरवनाथाचा अवतार हा सर्व आपल्या भक्ता करताय आणि धर्म रक्षणा करताय. देव देश आणि धर्म त्या तिन्ही गोष्टी ह्या त्रिवेणी संगम आहे. आपल्या पूर्ण भारत देशामध्ये असे ठिकठिकाणी स्थानं आहेत की ज्या स्थानाच्या ठिकाणी त्या परिसरातले सर्व लोकांची श्रद्धा तिथे एकवटलेली आहे आणि हे श्रद्धास्थान फार मोठं काम करतात.
कधी कधी काही माणसाला जीवनाचा कंटाळा आला तरी त्याला धीर देतात. अनेक संकट कमी जास्त असतातच त्याच्या वेळेस हे सर्व देवालय आणि देवता काम करत असतात. त्याप्रमाणे आपल्याही या परिसरामध्ये काल भैरवनाथाचं नाव हे फार पूर्वीपासून आहे. श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा खूप आनंदाने सर्व आलेल्या भक्तांना सगळं प्रसंग सांगत होते. इथं सर्पदंश झाल्यानंतर अजूनही काही कोणी दगावलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे विषबाधा सुद्धा नष्ट होते, तशी विचाराची सुद्धा विषबाधा काल भैरवनाथ आपले नष्ट करतात. सापाने चालवलेलं जे विष आहे ते काही कालापूर्वी उतरवते, काही वेळेमध्ये, परंतु कुविचाराचे जे विष चढलेलं असते त्याला थोडा काल लागतो. भैरवनाथ ते सुद्धा कुविचाराचं विष उतरवून टाकतात. म्हणून आज बघा आपला पौष महिना असेल, भैरवनाथ जयंती असेल, अशा सगळ्या अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण करत असतो. चैत्र महिन्याचे आपला कार्यक्रम असतो. त्याप्रमाणे पौष महिना म्हटला की कधी 4 रविवार येतात, कधी 5 रविवार. यावर्षी किती आहे? यावर्षी 5 रविवार. आजचा दुसरा रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी भगवान भैरवनाथ आपल्या भक्ताची वाट पाहत असतात. माझे भक्त माझ्याकडे कधी येतील आणि मी कधी जाणार नाही. तसं आपल्या अंतःकरणात ती श्रद्धा आहे. म्हणून आपापल्या वाहनाने आपापल्या परीने सर्व मंडळी या ठिकाणी येतात, भैरवनाथाच्या ठिकाणी नतमस्तक होतात. आपण चैत्र महिन्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण असते, इतर सर्व कार्यक्रम आपण करत असतो. जन्मोत्सव सुद्धा मोठ्या आनंदामध्ये पार पाडत असतो. त्यावेळेस आपण कथा कीर्तन करत असतो. ते सगळे कथा कीर्तन करण्याकरता भैरवनाथाने इथं रोपं लावले, इथंच त्याचा वृक्ष करून दिलेला आहे. हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज आहेत, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तीपरायण विजू महाराज, हरिभक्तीपरायण गणेश महाराज आणि करून सगळी मंडळी चांगल्या प्रकारचे तयार झाली आणि चांगल्या प्रकारचं आपले सर्व कार्य करून आलेले आहेत. पण ते आहेत त्याचे गावकरीच आहेत. पण आपण ज्याच्याकडे जी सेवा असेल त्यांनी ती केली पाहिजे. कोणी कथा कीर्तनाची करत असेल, कोणी स्वयंपाक करायची करत असेल, कोणी अन्नदान करायची करत असेल आणि कोणी इतर सेवा करायची करत असेल. पण केवळ विश्वस्त मंडळामुळेच आपल्याला सगळं करायचं असं नाही. विश्वस्त मंडळ हे सगळं आखण्याकरता आखीवर देखील काम करण्याकरता असतात. बाकीचे सर्व भक्त मंडळी, सर्व जाती धर्मातील बांधव सर्वांनी आपण सहकार्य केलं म्हणून हा जो सगळा विकास झालेला दिसते. आणि दूरदूरचे भक्त जे आहेत त्यांनी खूप तन मन धनाने भैरवनाथाची सेवा केली, त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व झालेलं दिसते. भैरवनाथाने विश्वस्त असतील, ग्रामस्थ असतील, भक्त मंडळ असतील, स्त्री पुरुष सर्वांच्याकडून हे काम करून घ्या. आपण काही असं कोणी काहीच्यामध्ये श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठही नाही. महाराजांची भैरवनाथांचे देवतेची आपल्याला भगवंताची जशी जशी आज्ञा होत गेली तसं तसे आपण कामं केले. या विकास कामाकरता जे जे काही लागलं असेल ते तुम्ही खरं म्हणजे उशिरा दिलं. तुम्ही फुलाची पाकळी का होत नाही याच्यातून उत्तीर्ण झालेला आपल्या मोठी जबाबदारी होती काम करण्याची आणि ती जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडली. भगवान भैरवनाथ संतुष्ट झालेले आहेत, गदगद झालेले आहेत. नेते मंडळीने बरेचसे काम आपले केलेले आहेत. पक्ष महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाचा नाही. जो ज्या पक्षात असेल, जी व्यक्ती असेल त्याने आतापर्यंत कामं केलेले आहेत. आता नेवासा ते बैरवाडी रस्ता कुठं जाणं कुठलं काही समजा ना, अजून काही होईल. आता ज्यांच्या श्री कारभार आहे त्यांना आपण सांगतो की आपला रस्ता चांगला झाला पाहिजे. रस्ता करताना जे जे काही आपले शेतकरी मागच्या वेळेस आम्ही बोललो, शेतकरी बांधव असतील त्यांनी कोणी आडवं करू नका. आमचे अण्णा खूप चांगलं काम करतात. आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे, पाणी अडवा पाणी जेवा. आणि आपणही चांगलंच करतो म्हणा, चांगले काम अडवा काम करणाऱ्याची जिरवा. असं काही करू नका. अण्णाने एवढं काम केलं, जाऊ द्या तुमचं जाईल ना काय. 1 फूटवर जमीन जाईल, 2 फूट जाईल, तुम्हाला 100 फूट भैरवनाथ दिल्याशिवाय राहणार. पण रस्ता महत्वाचा, रस्ता चांगला झाला पाहिजे.
आता कधी कधी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी दोन्हीकडून ऊस असतात, इकडे पाणी तिकडे पाणी, मधून पाणी एकमेकाला भेटते आणि रस्ता खाली जातो. आणि मग ते नेते मंडळी तरी काय करते, रस्ता करणं जरी नेत्याचं काम असलं पण रस्ता टिकवणं हे आपल्या ग्रामस्थाचं शेजाऱ्याचं काम आहे. म्हणून नुसतं आपल्याला नेत्याला सांगायचे नाही, आपणही आपल्या कान उघडून भैरवनाथाचे हात ऐकून घ्या. आपला रस्ता चांगला झाला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे. आता एवढी गर्दी होते, वाहन पण एक तर वाहनाची संख्या खूप झाली, पण रस्ता आपला जवळजवळ हा दोन पदरी तरी आपल्याला सध्या आवश्यकता आहे. तर आपल्या नेत्याकडे आपण आता आल्यानंतर थोडी प्रार्थना करा, तेवढं कुठेतरी मंजूर करून घेतील. आणि ज्या ज्या काही स्थानिक अडचणी आहेत त्या आपण ग्रामस्थांनी सोडवायच्या, नाहीतर हे आपण आम्हाला सांगायला असं काही मानायचे कारण नाही. प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या भैरवनाथाचा रस्ता होऊन आला, भैरवनाथाला तर काही दुसऱ्याच्या गाडी न्यायची नाही, तुम्हालाच न्यायची. म्हणून तुम्हाला काही अडचण होणार नाही, तुमच्या पाहुण्या राहण्याला यायला काही अडचण होणार नाही. नाही तर माणसाला काय गर्दी होते, रविवारी आम्ही आलो, दर्शन झालं, फार टाइम लागला, पण तुमच्या गावाचा रस्ता चांगला नाही हो, माणसात तरी बोलू नका. आता तुम्हाला कशाला माणसात बोलले कुठेही बोलले, त्याने म्हटलं पाहिजे की रस्ता खूप चांगला आहे, या रस्त्याची गरज आहे. हा इकडे भाजगावला रस्ता जाणार आहे, त्याची आपल्याला गरज आहे. जेव्हा गर्दी होईल त्यावेळेस आपल्याला वन वे ट्रॅफिक करता आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. आता भक्ताची संख्या वाढून राहिली, म्हणून रस्ता लवकरात लवकर भैरवनाथाला सांगू की आपण आता प्रेरणा द्या आमच्या नेते मंडळीला आणि त्यांच्याकडून लवकरात लवकर हा रस्ता करून घ्या. फक्त आता आपण त्यांच्या पाठीमागे राहून फक्त आपले हात त्यांच्या कानाकडून द्यायचे आहे, हे सगळं काम आपण केलं. खूप खूप समाधान वाटतं. आता बघा, मंदिर म्हटलं का काही काही माणसांचा देवपूजा केल्याने कुठं पोट भरते काय, देवपूजा केल्याने कुठं रोग जाते काय, पण बऱ्याच वेळेस त्रस्त झालेली माणसं देवाकडे येतात आणि दुरुस्त होऊन जातात. बऱ्याच वेळेस माणसं घरी काहीच राहत नाही, परंतु 5 कोट घेऊन बसलं तरी 10 माणसाचं कुटुंब तो सांभाळतो. अनेक उद्योग आपल्याला करता येतात देवस्थानच्या निमित्ताने, सगळे खाण्याच्या वस्तू असतील, खेळण्याच्या असतील, इतर काही असतील, पण उद्योगही आपल्या वाढीला लागतो आणि आपली कामं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही कामं होतात. म्हणून देवस्थान आपलं वैभव संपन्न कसं राहील याची आपण काळजी घेणं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आलेले सर्व भक्तगण आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो की त्यांची कामं झालं करून ते सर्व भैरवनाथाच्या दर्शनाकरता आलेले आहेत. त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना सुख समाधान प्राप्त होत राहा. देवाला असं काही मागायचे की प्रभू आमचंही कल्याण होऊ द्या, शेजाऱ्याचे कल्याण होऊ द्या. नाहीतर आपण भैरवनाथाला सांगतो की आमचं चांगलं होऊ द्या, शेजाऱ्याचं होऊ द्या, असं नाही म्हणायचं आपण. सगळ्यांचं व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये अशी आपण भावना ठेवा. सगळ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या आता दर रविवारी आणि मला वाटतं प्रत्येक रविवारी अन्नदान असतो आणि विशेषतः आता पौष रविवार तो प्रसिद्ध आहे. आजचं अन्नदान जे आहे त्या अन्नदान करणाऱ्याचं आम्ही अभिनंदन करतो. खूप खूप चांगल्या प्रकारचं लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लेनता, डुबणे को अभिमान. जर पतनाला जायचं असेल, संकट ओढून घ्यायचे असतील तर अभिमानाने वागा, आणि समाधान स्वतःला आणि इतरांना प्राप्त करून घ्यायचं असेल लेनतेने वागा. घ्यायचं असेल तर देवाचं नाव घ्या, द्यायचं असेल तर अन्नदान करत राहा. म्हणून अन्नदानासारखं पुण्य नाही. ज्यांचा आज अन्नदान आहे ते सन्मानाने आबासाहेब रामकृष्ण पाटील तनपुरे, दशरथ भालगाव, दशरथ त्रिंबक पवार पुस्तक खालसा, रामनाथ राऊत खिरडी, मारुती अर्जुन बेंद्रे वीरगाव, भैरवनाथ गजाबा धरंदले दांडेवाडी, संतोष नामदेव गाडे लोहगाव, रवींद्र मधुकर रासने नेवासा फाटा. आता किती दूरदूरची मंडळी आहेत, त्यांनी सगळ्या खूप चांगल्या प्रकारची आजची अन्नदानाची सेवा घेतली. मागच्या रविवारी झालं आणि राहिलेले 3 रविवार आहेत ते सुद्धा एवढ्याच प्रेमाने, एवढ्या श्रद्धेने, एवढ्या भक्तिभावाने आपलं अन्नदान पार पाडणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आता सत्संग मंडप झालेलं आहे, भक्तनिवास झालेला आहे, स्वच्छतागृह झालेलं आहे, स्वयंपाकघर झालेलं आहे,
संपवून झालेला आहे. जवळजवळ सगळी कामं आपली मार्गी लागलेली आहे. आलेल्या भक्तांचे अभिनंदन करतो आणि शब्दास विराम देतो. सर्वेत्र सुखी संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. काल भैरवनाथ भगवान की जय. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन गुरुदेव भक्तवत्सलं सितं समग्रोपविग्रहं विनिकलन्मनो महिमकिंकिणं सत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवमुने. श्रीकाल भैरवनाथांच्या पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि या दुसऱ्या रविवारी आज आपलं खूप सगळ्यांचं या ठिकाणी महान पुण्य मानावं लागेल. आजच्या या दुसऱ्याच रविवारी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय गुरुवर्य बाबाजी या ठिकाणी श्री काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी आणि आपल्याला ही ज्ञानामृत देण्यासाठी या ठिकाणी आले. आणि आपल्या सर्वांना आताच आपण सर्व ऐकलेलं आहे. सर्वांनी अशा प्रकारचा उपदेश दिवस बाबतीमध्ये विश्वस्त मंडळी महाराज मंडळी सर्वांचा आपल्या समोर त्यांनी आपला अभिनंदनही केलं आणि आपल्याला सूचनाही केलेल्या आहेत. मला असं वाटतं भगवान काळ भैरवनाथांनी अमृत अडवलं पण ते अमृत आपल्याला काही दिसलं नाही कधी. पण त्यासाठी जो कुंड लागतो तो कुंड अत्यंत महत्वाचा आहे. तिथं अमृत साठलं. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबांनी आणि पूजनीय गुरुवर्य बाबाजींनी हे ज्ञानामृत आपल्या हृदयरूपी कुंडामध्ये साठवलं आणि साठवून जसं देवाला अमृत वाटलं फक्त भगवान निराळाने, परंतु संतांनी हे ज्ञानामृत सगळ्यांसाठीच या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि म्हणून या अमृत कुंडामधून आणि बाबाजींच्या मुखामधून जे ज्ञानामृत आपल्याला नेहमी मिळतं त्यामुळं आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आपलं जीवन सुखी समाधानी होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे. पूजनीय गुरुवर्य बाबाजी तिसऱ्या रविवारी येतात पण आज त्यांच्या अंतःकरणात भावना झाली की आजच आपण जाऊया. आणि विशेषतः रोडना न येताना एवढा मोठा आनंद आता त्यांना किती आनंद झाला असेल ते नदीतून येत असताना प्रवाह येतो त्याचा आनंदाचं वर्णन आपण नाही करू शकत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच कळेल आपल्याला. ते सगळा परिसर त्यांनी पाहिला. खूप जुन्या आठवणी प्रवास करत असताना त्या नावेतून त्यांना आल्या असतील. रामनाथ बाबाचं समोर मंदिर आहे ते सगळा परिसर पाहिला. जुन्या आठवणी पाहिल्या असतील अंतःकरणामध्ये. या ठिकाणी इकडे येताना पूर्वी भीती वाटत होती आणि बाबाजी त्यांना म्हणायचे आता यात्रा जवळ आलेली आपलं आपलं पाणी भरून ठेवा कशाचं पिण्याचं. कारण तो काळ असा होता इथं जर पाहिलं तर सगळे बोकडेच लटकलेले होते. इतकी पशु हत्या भयानक होत होती. सगळ्याच खूप होती श्रद्धा पण ती तमोगुणी श्रद्धा होती तामसी श्रद्धा होती. पण बाबाजींनी ते सगळं त्यांना बाबाजींचा आदेश झाला आणि ही सगळी पशु हत्या खरंच बाबाजींच्या म्हणजे कृपेनं आशीर्वादानं बंद झाली. आणि जिथं रक्ताचे सडे पडत होते रक्त प्रवणीतून महादेवकडपर्यंत जात होतं ते सगळं बाबाजींनी बंद केलं आणि स्वच्छ अमृतासारखं पवित्र अशा प्रकारचं हे पाणी प्रवणे मातीचं आज सर्वांना या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध झालं. ही सगळी बाबाजींची कृपा आहे. म्हणून आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये सदैव भोगत राहावा. आपल्यापर्यंत आपलं जेवढं भगवंतांनी आयुष्य दिलं असेल त्यातलं आयुष्य काही अशा प्रकारचं काढून बाबाजींना प्राप्त व्हावं. बाबाजींचं आरोग्य चांगलं राहावं आणि सदोदित आपल्याला बाबाजींचं मार्गदर्शन आणि बाबाजीच्या मुखातून ज्ञानामृत सदैव आपल्याला मिळत राहावं ही भैरवनाथाच्या दिनी प्रार्थना करतो. आणि सर्व भाविकांच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाबाजींचं शतशः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सांगतो रामकृष्ण आहे. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा.
ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा